कनेक्शन. सिरीज कनेक्शन मध्ये काय जो काय रेजिस्टन्स आहे ते जर जो काय आपण इलेक्ट्रिक चार्जेस आहेत ते आपण एकाच पाथ मध्ये जर कनेक्ट करत असतो तर त्याला काय म्हणतो आपण सिरीज कनेक्शन. आणि पॅरलल कनेक्शन म्हणजे काय द लोड्स आर कनेक्टेड टू फॉर्म द ब्रांचेस इच ऑफ विच प्रोव्हाइड द सेपरेट पाथ ऑफ अ करंट. जो काय पाथ आहे तर तो पाथ काय होत असतो सेपरेट तयार करत असतो त्याला काय म्हणतो आपण पॅरलल ब्रांचेस. ओके. तर तुम्हाला डायग्राम दिलेली आहे ही जी डायग्राम आहे तर ती सिरीज कनेक्शनची डायग्राम आहे. दिस डायग्राम इज पॅरलल कनेक्शन. इन सिरीज सर्किट करंट कॅन ओनली द टेक इन वन पाथ. म्हणजे जो काही सिरीज कनेक्शन आहे तर त्या सिरीज कनेक्शन मध्ये जो काही करंटचा पाथ असतोय तर तो पाथ किती असतो वन वे असतो. म्हणजे ते दिसतोय तुम्हाला हा काय सिंगल पाथ आहे. द अमाऊंट ऑफ करंट इज द सेम ऍट ऑल पॉइंट इन द सिरीज सर्किट. म्हणजे सिरीज कनेक्शन मध्ये जो काय अमाऊंट ऑफ करंट आहे तर तो अमाऊंट ऑफ करंट काय असतो सेम असतो ऍट अँड एव्हरी इच अँड एव्हरी पॉइंटला. कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर इन सिरीज कनेक्शन. म्हणजे इथे 3 रेजिस्टन्स दिलेले आहेत. हे जे 3 रेजिस्टन्स आहेत ते सिरीज मध्ये कनेक्ट केले आहेत R1 R2 आणि R3. ओके. 3 रेजिस्टन्स कशामध्ये आहेत सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत R1 R2 आणि R3. आता हे जे रेजिस्टन्स आहेत तर त्या प्रत्येकाच्या अक्रॉस आपल्याला ओहमचा लॉ कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये चेंज काय होते म्हणून सांगितलं रेजिस्टन्स सिरीज मध्ये असल्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त जे काय व्होल्टेज आहे तर ते व्होल्टेज चेंज होते. करंट जो आहे तो करंट प्रत्येकामध्ये सेम असणार. का करंट सेम असणार आहे तर इथे आपण सांगताना सांगितलं करंट मध्ये एकच पाथ आहे म्हणजे ह्याला दुसरा कोणताही मार्ग नाही. R1 R2 आणि R3 ही 3 रेजिस्टन्स कशामध्ये आहेत सिरीज मध्ये आहे. ओके. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो दिस डायग्राम इज अ सिरीज कनेक्शन. आता ह्याच्यावरून आपल्याला ओहमचा लॉ कॅल्क्युलेट करायचा प्रत्येक इक्वेशन साठी प्रत्येक रेजिस्टन्स साठी. म्हणजे काय येणार P1 इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3. ओके. मग ओहमचा लॉ जर P1 साठी कॅल्क्युलेट केला तर तो IR1 येतोय. P2 साठी कॅल्क्युलेट केला तर IR2 येतोय. P3 साठी कॅल्क्युलेट केला तर IR3 येतोय. म्हणजे काय येणार I इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. For n number of resistor connected in series, the equivalent resistance R equivalent is equal to R1 plus R2 plus R3 dash dash to Rn. The total resistance of the circuit is determined by adding the resistance of each individual resistor. म्हणजे हे जे टोटल नंबर ऑफ रेजिस्टन्स जे आहेत ते जर सिरीज मध्ये कनेक्ट केले असतील आणि n नंबर ऑफ रेजिस्टर जर असतील तर त्यासाठी फॉर्म्युला येतोय R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 dash dash to Rn. The total resistance of circuit is determined by adding the resistance of each individual resistor. इथे डायग्राम दिलेले आहे सिरीज कनेक्शन कसं असते बघा. Each resistance in series circuit add to total resistance of the circuit. म्हणजे जेवढे काय रेजिस्टन्स दिलेले आहे तेवढ्यांची काय करायची ऍडिशन ऍड करत जायची. R1 R2 R3 1 ओहम टोटल रेजिस्टन्स किती येतोय 3 ओहम येतोय. लाईट बल्ब रजिस्टर मोटार हीटर युजली हॅव मच ग्रेटर रेजिस्टन्स दॅन वायर अँड बॅटरीज. म्हणजे जे काय रेजिस्टर असतात बल्ब असतोय रेजिस्टर आहे मोटार आहे किंवा हीटर आहे तर ह्याच्यामध्ये जे काही रेजिस्टरचं कनेक्शन असते तर ते कनेक्शन कशामध्ये केलं जातं सिरीज मध्ये कनेक्शन केलं जातं. का सिरीज मध्ये कनेक्शन केलं जातं आता फॉर एक्झाम्पल हीटर आहे तर हीटर मध्ये रेजिस्टन्स जास्त का असतो तर त्याच्यामध्ये काय केलं जातं सिरीज कनेक्शन केलं जातं त्याच्यामध्ये. आणि सिरीज कनेक्शन असल्यामुळे त्यामध्ये जो रेजिस्टन्स आहे तर तो रेजिस्टन्स मॅक्झिमम भेटतो. मॅक्झिमम रेजिस्टन्स काय असतो तर रेजिस्टन्सचं मेन फंक्शन काय असतं तर जो काय फ्लो होणारा करंट आहे. ओके. म्हणजे आपला हीटर कसा असतो त्याचं डायग्राम जर आपण बघितलं हीटरचे ते डायग्राम कसे असते त्याचे 2 टर्मिनल असतात आणि त्याला असे वाइंड केलेली वायर असते. आता ही जी वाइंड केलेलं जे काही मटेरियल असतंय तर त्या मटेरियलचा रेजिस्टन्स काय असतो जास्त असतो. रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे ह्या कॉइल मधून करंट पास होत नाही. काय पास होतो तर त्यातनं रजिस्टर ह्याच्यामधून काय होतोय
करंट जो आहे तो करंट पास होत नाही. म्हणजे काय होतं, हे जे मटेरियल आहे तर ह्यातनं रजिस्टर पास होतो आणि रजिस्टरचं मेन फंक्शन काय असतं, तो रजिस्टर पास होत असताना करंट असल्यामुळे त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्ट काय करते, त्या ठिकाणी स्वतः हीट तयार करते आणि म्हणून हीटर जो आहे तो त्याचं टेम्परेचर काय होत जातं तर इन्क्रीज होत जाते. हीटर जो आहे त्याचं टेम्परेचर काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. ओके, दिस इज द मेन फंक्शन ऑफ हीटर. ओके, त्यानंतर इथे एक रेजिस्टन्स दिलेला आहे. तर ते रेजिस्टन्स काय डायग्राम दिलेली आहे, सर्किट डायग्राम. त्याच्यामध्ये करंट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय 3 रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहिती आहे. 3 रेजिस्टन्स दिलेत 15, 10, 16. टोटल फर्स्ट काय कॅल्क्युलेट करावं लागेल, RT टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा. टोटल रेजिस्टन्स किती होतं, 15 + 10 + 6. 15 + 10 + 6. तर RT किती येतोय, 31 ओहम येतोय. बरोबर. मग आता आपल्याला ह्या 3 रेजिस्टन्स जे आहेत तर ह्या 3 रेजिस्टन्सच्या ऐवजी आपल्याला एकच रेजिस्टन्स भेटतोय त्या ठिकाणी. हे जे 3 रेजिस्टन्स आहेत, हे जे 3 रेजिस्टन्स आहेत तर ह्या 3 रेजिस्टन्सच्या ऐवजी आपण एकच रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केलेला आहे आणि तो किती आलेला आहे, 31 ओहम. बरोबर. मग आता हा 31 ओहम हा पूर्ण सर्किट मधला रेजिस्टन्स आहे. त्यावेळेचं व्होल्टेज 10 व्होल्ट आहे. त्यावेळेचं जे काय व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे तर ते व्होल्टेज किती आहे, 10 व्होल्ट आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं, करंट कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे करंटचा फॉर्म्युला काय येतोय, फी इज इक्वल टू आय इज इक्वल टू फी अपॉन RT. फी किती आहे, 10 ओहम आणि RT किती आहे, 31. तर ते जर सॉल्व्ह केलं तर त्याचा आन्सर येत आहे 0.32 एम्पियर. एवढा व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ करंट विल बी पास थ्रू द दिस कनेक्शन. ओके. Voltage is the rate at which energy drawn from the source that produces the flow of the electricity in circuit expressed in volt. Each separate resistance create the voltage drop as the current pass through it. म्हणजे इथे काय होतं, प्रत्येक रेजिस्टन्स जो आहे तो प्रत्येक रेजिस्टन्स काय करतोय, त्याचं स्वतःचं व्होल्टेज ते क्रिएट करतोय. As current flow along the series circuit, each type of resistor transformer some of the electrical energy into another form of energy. म्हणजे रेजिस्टर जर सिरीज मध्ये कनेक्ट केला असेल तर तो रेजिस्टर काय यूज म्हणून होतो, तर ट्रान्सफॉर्मर म्हणून यूज केला जातो. त्याचा रेजिस्टर जर सिरीज मध्ये कनेक्ट केले आणि तो जर मेन फंक्शन काय असतं तर ट्रान्सफॉर्मर म्हणून त्याचा यूज होतो. ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय असतं, इलेक्ट्रिकल एनर्जी जी काय असते तर त्याचं एनर्जी त्याचं कन्व्हर्जन अनादर फॉर्म मध्ये करायचं. म्हणजे आपण आता इथे एक हीटरचं एक्झाम्पल बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सिरीज मध्ये रेजिस्टन्स जोडल्यामुळे त्याचं जे काही रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स इन्क्रीज होतोय आणि त्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, हीट एनर्जी मध्ये होतं. किंवा आपण आपल्या घरामध्ये असणारा हीटर असेल किंवा इस्त्री असेल तर त्याच्यामध्ये काय असतं, तर जी काय मटेरियल यूज केलेलं आहे तर त्याची हीट कॅपॅसिटी जी आहे, म्हणजे मटेरियल जे आहे तर त्याचा रेजिस्टन्स जास्त असतोय, रेजिस्टिव्हिटी काय असते, जास्त असते. ओके. तर आता दुसरा टाइप आहे आपला रेजिस्टर इन पॅरलल. सिन्स देर इज मोर दॅन वन पॉसिबल पाथ, द करंट डिवाइड बाय इट सेल्फ अकॉर्डिंग टू द रेजिस्टन्स ऑफ इच पाथ. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतंय, तर डिवायडेशन ऑफ करंट डिवाइड होतंय. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काय डिफरंट पाथ तयार होतोय तर त्या डिफरंट पाथ मध्ये प्रत्येकाचा करंट काय असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. म्हणजे इथं स्मॉलेस्ट रेजिस्टर जर असेल त्यामधून करंट जो आहे तो करंट काय होणार आहे, मोर करंट पास होणार आहे. आणि लार्जेस्ट रेजिस्टर असेल तर त्यातनं लिस्ट करंट पास होतोय. त्यातनं काय होतोय, लिस्ट करंट पास होतोय. तर ही सिंपल कन्सेप्ट आहे. इन पॅरलल सर्किट द करंट कॅन टेक मोर दॅन वन पाथ. म्हणजे करंट जो काय आहे तर त्याच्यामध्ये काय असतं, एक पेक्षा जास्त पाथ असतात त्याच्यामध्ये. म्हणजे तो तुम्हाला दिसतात एकच आपला आता ओम चलाचं जर तुम्हाला डायग्राम इथं काढून दाखवली तर ओम चलाची आपण डायग्राम काढली होती की हा पाथ आहे, हा पाईप आहे, ह्या पाईप मधून काय होतं, वॉटर फ्लो होतोय. ओके. जे काय वॉटर आहे तो म्हणजे काय आहे, तर करंट आहे. बरोबर. ह्यातनं जे काय वॉटर फ्लो होतं तर तो करंट आहे. मग तो जो फ्लो होणारा वॉटर आहे तर त्याला जर आपण इथे वेगवेगळे मार्ग तयार केले, हा एक मार्ग, हा एक मार्ग, हा एक मार्ग, म्हणजे काय होणार,
हे जे वॉटर आहे तर हे वॉटर काय होणार, प्रत्येक मार्गातून फ्लो होणार आहे, बरोबर आहे. प्रत्येक मार्गातून फ्लो होणार, परंतु त्या ठिकाणी जो अप्लाय केलेला प्रेशर आहे तर हा प्रत्येकावरती तेवढाच प्रेशर आहे. ह्या पॉईंटला एवढाच प्रेशर आहे, त्या पॉईंटला सुद्धा तेवढाच प्रेशर, त्या पॉईंटला सुद्धा, म्हणजे प्रत्येक पॉईंटला प्रेशर मात्र काय सेम आहे. म्हणजे काय असणार, व्होल्टेज मात्र सेम असणार आहे आणि प्रत्येक ब्रांचचा जो काय करंट आहे तर तो करंट मात्र काय असणार आहे, वेगळा असणार. म्हणजे हे जो रजिस्टर कनेक्टेड इन पॅरलल मध्ये दिलेले आहेत तर ह्या प्रत्येकाचा करंट जो आहे तर तो प्रत्येकाचा करंट काय आहे, वेगवेगळा आहे. इथं जर म्हटलं असेल की 1 अँपियर आणि 1 अँपियर तिन्हीच्या अक्रॉस जातोय तर हा टोटल करंट 3 अँपियर आहे. परंतु हा प्रत्येक ह्या ठिकाणी 2 जाईल, ह्या ठिकाणी 0.7 जाईल, ह्या ठिकाणी 0, म्हणजे डिपेंड्स ऑन द मटेरियल, म्हणजे त्याच्यामध्ये किती रेजिस्टन्स आहे त्याच्यावर त्याचा करंट डिपेंड असतो. रेजिस्टन्स जास्त असेल तर करंट काय होणार, कमी होणार. ओके, पॅरलल सर्किटची डायग्राम दिलेली आहे बघा. तर आता रेजिस्टन्स कॉम्बिनेशन इन पॅरलल कनेक्शन म्हणजे डिवाइड काय होतं, करंट होतं I1 I2 आणि I3. व्होल्टेज मात्र प्रत्येकाचा प्रेशर जो असणार आहे तो प्रत्येकाला सेम असणार आहे. ओके, त्याच्यावर आपला ओहमचा लॉ काय तयार होतोय बघा, I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. ओके, म्हणजे काय येणार, फी अपॉन R1. ओहमचा लॉचं इक्वेशन काय, ओहमचा लॉचं इक्वेशन आहे, कोण सांगतोय, ओहमचा लॉचं इक्वेशन कोण सांगतोय, is equals to I into R. पी इज इक्वल टू आय इंटू आर. I आता हेच इक्वेशन आपल्याला आय साठी कॅल्क्युलेट करायचं. आय साठी इक्वेशन काय येणार, पी अपॉन आर. फी तर प्रत्येक ठिकाणी काय सेम आहे, बरोबर आहे. फक्त चेंज काय होतोय, आय चेंज होतोय. म्हणजे काय येणार इक्वेशन, आय इज इक्वल टू फी अपॉन R1, I2 इज इक्वल टू फी अपॉन R2, I3 इज इक्वल टू फी अपॉन R3. म्हणजे फी आय अपॉन R1 प्लस 1/R1 प्लस 1/R3. इकडे काय येणार, फी अपॉन आर, दोन्ही साईडचा फी फी कॅन्सल होणार. इक्वेशन काय येणार, जर n नंबर ऑफ रजिस्टर जर पॅरलल मध्ये कनेक्ट केले असते, काय सांगतोय, n नंबर ऑफ रेजिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल, देन इक्वेशन येईल 1/R इक्वॅलंट इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 डॅश डॅश टू 1/RN. Okay, the total resistance of circuit is determined by adding the reciprocal of the resistance of each individual resistance. म्हणजे हे जे टोटल नंबर ऑफ रेजिस्टन्स आहे तर ते टोटल नंबर ऑफ रेजिस्टन्स काय म्हणतो आपण त्याला, त्यांची जी काय ऍडिशन करतोय तर ते ऍडिशन कधी कोणाची करतोय, तर त्याच्या प्रत्येक रेजिस्टन्सच्या रेसिप्रोकलची ऍडिशन करतो. म्हणजे 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 आणि त्याचा रेसिप्रोकल. ओके, when analyzing the parallel circuit, remember that current always has a go to somewhere. In parallel circuit, the voltage is the same across each branch because each branch has low resistance path back to the battery. म्हणजे प्रत्येक पाथचा ब्रांचचा जो पाथ आहे, म्हणजे प्रत्येक पाथचा जो काय व्होल्टेज आहे तर व्होल्टेज काय असते, सेम असते. परंतु का सेम असते, तर त्याचा रेजिस्टन्स कमी असतोय बॅक टू द बॅटरीकडे येणारा. The amount of current in each branch is in parallel circuit is not necessary to the same. म्हणजे जो काय अमाऊंट ऑफ करंट आहे तर तो प्रत्येक ब्रांचला सेम नसतो, नॉट नेसेसरी टू द सेम. and the resistance of each branch determine the current in that branch. म्हणजे प्रत्येक ब्रांचचा रेजिस्टन्स हा डिटरमाइन कशावर करतो, करंट वरती डिटरमाइन करू शकतो आपण. ओके, parallel circuit have two big advantages over a series circuit. Each device in the circuit sees the full battery voltage. म्हणजे ह्याच्यामध्ये डिसएडव्हान्टेजेस काय, बिग ऍडव्हान्टेजेस, तर प्रत्येक पाथला काय असतं, बॅटरीचं फुल व्होल्टेज द्यावं लागतं. आणि each device in the circuit may be turned off independently without stopping the current flowing to the other device in the circuit. ओके, तर आता ह्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे, a short circuit in parallel path
इन सर्किट विथ अ झिरो ऑर व्हेरी लो रेजिस्टन्स. म्हणजे ह्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होतं तर त्याच्यामध्ये जो रेजिस्टन्स असतो तो व्हेरी लो रेजिस्टन्स असतोय. म्हणजे करंट काय असणार आहे, मॅक्झिमम करंट असणार. शॉर्ट सर्किट कॅन मेड बी ऍक्सिडेंटली बाय कनेक्टिंग द वायर बिटवीन टू अदर वायर्स ऍट अ डिफरंट व्होल्टेज. म्हणजे दोन वायर जर ह्याच्यामध्ये ऍक्सिडेंटली कनेक्ट झाल्या त्या पॅरलल मध्ये, कारण आता पॅरलल मध्ये रेजिस्टन्स कमी असतो, जर त्या दोन वायर जर कनेक्ट झाल्या त्याच्यामध्ये काय होतंय, शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस जास्त असतात. शॉर्ट सर्किट आर डेंजरस बिकॉज दे कॅन बी ड्रॉ अमाऊंट ऑफ करंट. म्हणजे इथं दाखवलेलं आहे बघा. म्हणजे पॅरलल मध्ये जर कनेक्ट झाले, म्हणजे आपला सर्किट मध्ये कनेक्शन आहे त्याच्यामध्ये जर वायर कनेक्ट झाली तर काय होतं, हा जो रेजिस्टन्स असतो तो रेजिस्टन्स मिनिमम असतो, कमी असतोय अगोदरच. त्याच्यामध्ये जर एखादी वायर जर कनेक्ट झाली ऍक्सिडेंटली तर त्यामध्ये शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस जास्त असतात. कशामध्ये, पॅरलल मध्ये. का तर पॅरलल मध्ये जो काही रेजिस्टन्स येतो तो रेजिस्टन्स आपण रेसिप्रोकल घेत असतो, इनव्हर्स घेत असतो, बरोबर. त्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी येते. परंतु रेजिस्टन्स जर सिरीज मध्ये असते तर टोटल रेजिस्टन्स काय होत असतो, इन्क्रीज होत जातो. त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस कमी असतात इन सिरीज सर्किट. Adding the resistance in parallel provides the another path, current and more current flows. When more current flows for the same voltage, the total resistance of circuit is decreases. म्हणजे जेवढं तुम्ही सिरीज मध्ये पॅरलल कनेक्शन मध्ये जेवढे रेजिस्टन्स जास्त ऍड करतात तेवढा काय असणार, करंट जो आहे तो करंट काय होईल, जास्त फ्लो होईल. का तर जेव्हा रेजिस्टन्स जर ऍड केला, बघा जरा तिथं आपण डायग्राम जर आपण बघितलं हा ह्या ठिकाणी, तर टोटल रेजिस्टन्स जर आपण कॅल्क्युलेट केला तर टोटल रेजिस्टन्स किती आहे, 2 ओहम एवढा टोटल रेजिस्टन्स. म्हणजे त्याच्या डायग्राम मध्ये बघा 12 ओहम, 4 ओहम आणि 6 ओहम. 12, 4 आणि 6. 12, 4 आणि 6. आणि याचा जर आपण रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केला तर 2 ओहम एवढा रेजिस्टन्स येतो. म्हणजे काय झालं, रेजिस्टन्स काय झालेला आहे, कमी झाले. ह्याच्यामध्ये जर अजून दुसरा एक रेजिस्टन्स जर आपण ऍड केला, आता काय आहे, हा 6 आहे, अजून एक रेजिस्टन्स जर ह्याच्यामध्ये आपण ऍड केला तर ह्याचा अजून काय होणार आहे, अजून रेजिस्टन्स यामध्ये ऍड केला आपण, थ्री ओहम. तर काय होणार ह्याच्यामध्ये, इथं प्लस येणार 1/3. 1/3 अजून ऍड झाला, अजून हा रेजिस्टन्स कमी होणार. हा जो रेजिस्टन्स येतोय तर तो अजून काय होणार, कमी होणार आहे. तो काय होईल, 2 पेक्षाही कमी. म्हणजे आपल्याला ह्याच्यामधून सांगायचं काय, सिरीज पॅरलल मध्ये जेवढे रेजिस्टन्स जास्त कनेक्ट करू तेवढं काय होणार आहे, करंट जो आहे तो करंट काय होतो, मोर करंट विल बी फ्लो. म्हणजे जेवढे जास्त करंट आपण रेजिस्टन्स जास्त यूज करू तेवढं काय होणार आहे, रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स कमी होतं. आणि रेजिस्टन्स कमी आला म्हणजे काय सांगू शकतो आपण, जे काही गिव्हन व्होल्टेज आहे तर ते गिव्हन व्होल्टेज काय असणार आहे, कमी असणार, करंट असणार, तो करंट काय असणार आहे, जास्त. When more current flows in the same voltage, the total resistance of the circuit is decreases. This happens because every new path in the parallel circuit allows more current to the flow for same voltage. म्हणजे प्रत्येक नवीन पाथला करंट जो असतोय तो करंट काय असणार, मोर करंट असणार, परंतु त्याचं जे काय व्होल्टेज असणार आहे तर ते व्होल्टेज काय असणार आहे, सेम असणार आहे, तेवढंच व्होल्टेज असणार आहे जेवढं तुम्ही अप्लाय केलेलं आहे. तर त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स आहेत बघा. हा प्रॉब्लेम तर आता आपण बघितला. इथं अजून एक प्रॉब्लेम आहे, द व्होल्टेज अक्रॉस इच रेजिस्टन्स इन अ पॅरलल कॉम्बिनेशन इन द सेम. जिथं प्रत्येक व्होल्टेजचं जे काय, प्रत्येक रेजिस्टन्स जो आहे तर तो रेजिस्टन्सचं व्होल्टेज आहे तर ते व्होल्टेज काय असणार, प्रत्येकाचं सेम आहे. इथं अजून एक, हा आता अशा टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला बऱ्याच वेळेस एमसीक्यू मध्ये विचारले जातात. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये सांगा मला, रेजिस्टन्स जे दिलेले आहेत तर ते रेजिस्टन्स कशामध्ये कनेक्ट केलेले आहेत, तो सिरीज मध्ये आणि Parallel. पॅरलल. पॅरलल. पॅरलल मध्ये कोणकोणते आहेत, पॅरलल मध्ये जे कनेक्शन आहे कोणाकोणाचं पॅरलल मध्ये आहे, 3, 2, 6, 4.
तर 3-2 हे दोन रेजिस्टन्स आणि 6-4 हे दोन रेजिस्टन्स, तर हे एकमेकाला पॅरलल आहे. परंतु 3 आणि 2 म्हणजे ह्याला आपण नाव देऊ म्हणजे समजेल आपल्याला. R1, R2, R3 आणि R4. R1 आणि R2 हे कसे आहेत आणि R3 आणि R4 सिरीज. मग ह्याच्यामधून एक रेजिस्टन्स येणार आहे आपला, म्हणजे तो इथे दिलेला आहे R टोटल 3 + 2 = 5 ओहम. बरोबर आहे, म्हणजे हा रेजिस्टन्स किती आला 5 ओहम. आणि R3 आणि R4 ह्या दोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू येणार आहे 10 ओहम, आणि ते दोन कसे आहेत सिरीज मध्ये आहेत. आता हा 5 ओहम आणि हा 10 ओहम हे दोन रेजिस्टन्स कशामध्ये आहेत तर पॅरलल मध्ये आहेत. म्हणजे फॉर्म्युला काय येणार आहे 2/10 + 1/10. ओके, 2/10 + 1/10. ओके, त्याचा आन्सर आहे 3/10 येत आहे, म्हणजे 3⁻⁴ ओहम. म्हणजे टोटल रेजिस्टन्स येतोय तर तो टोटल रेजिस्टन्स काय येतोय मिनिमम येतोय. रेजिस्टन्स जर मिनिमम असेल तर त्यातनं जो फ्लो होणारा करंट आहे तर तो करंट काय असणार आहे मॅक्झिमम करंट विल बी फ्लो. ओके, काय अडचण आहे का कोणाला? शिंदे, तुमचा आवाज येत नाही व्यवस्थित, खरखर करतोय जास्त आवाज. नाही नाही, आवाज येत नाही, तुम्ही काय म्हणताय काय समजत नाही, खरखर आवाज येतोय तुमचा. शिंदे आशिष. 2/10 + 1/10. 2/10 + 1/10 का? हे सॉल्व्ह करा की बघा. इथं काय केलेलं आहे तर दोन्हीचा छेद समान करण्यासाठी 10 केलेला आहे. हे जर 2/2 न जर ह्या 5 ला डिवाइड केलं तर 1/5 येतंय. ते फक्त कशासाठी आहे मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी. जर इथं तुम्ही जर सॉल्व्ह केला हा प्रॉब्लेम तर काय येणार आहे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर हा जर प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला तर काय येणार 1/5 + 1/10. हे सॉल्व्ह करा. इथे सॉल्व्ह करताना फक्त काय घेतलेलं आहे आता तुम्ही काय करणार हे जे डिनॉमिनेटर 10 घेणार. ह्या 10 येण्यासाठी काय करताय तुम्ही 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 2 + 1 3/10. आन्सर किती आलेला आहे 3/10. फक्त डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी तिथे 2/10 घेतलेला आहे, ते डायरेक्ट इथे घेतलेलं आहे. म्हणजे फक्त मॅथमॅटिकली सिम्प्लिफिकेशन आहे. म्हणजे दोन्हीचा छेद समान करण्यासाठी तर इथे काय केलेलं आहे 2 ने ह्याला काय करणार आहे तुम्ही मल्टिप्लाय करणार आहे. 2 × 1 + 1 × 1. ओके, दोन्हीचा छेद समान करण्यासाठी आपण बेरीज करत असतो, दोन अपूर्णांकाची जर बेरीज करत असतो तर त्या ठिकाणी काय ना दोन्हीचा छेद जर समान करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हे सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी केलेलं आहे. ओके, अजून काय शंका? शिंदे ओके समज. सर. हा ओके, हा सर. आता येतोय बघा आवाज व्यवस्थित तुमचा, मगा येत नव्हता आवाज. सर रेंज प्रॉब्लेम आहे जरा. हा चालतो. आता ह्यामध्ये जे काय फॅक्टर्स आहेत तर ते फॅक्टर रेजिस्टन्स वरती काय इफेक्ट करतात. म्हणजे रेजिस्टन्स पहिला जर सांगितलं आपण जेवढा रेजिस्टन्स कमी असेल तेवढा करंट काय असणार आहे जास्त असणार आहे. म्हणजे फर्स्ट फॅक्टर सांगू शकतो आपण त्याच्यावरती. ओके, म्हणजे अ लोअर रेजिस्टन्स वुड मीन दॅट देर इज अ लेस अपोजिशन इन द फ्लो ऑफ द चार्जेस देन देअरफॉर बिगर करंट. म्हणजे रेजिस्टन्स जर कमी असेल तो जर अपोज करणारा फोर्स जर कमी असेल तर त्याचा आपण करंट जो पास होतोय तर तो करंट काय होणार आहे मोर करंट विल बी फ्लो. हा झाला फर्स्ट फॅक्टर. डिफरंट मटेरियल हॅव डिफरंट अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स. प्रत्येक मटेरियलचा रेजिस्टन्स हा सेम नसतो. प्रत्येक रेजिस्टन्सचा मटेरियलचा रेजिस्टन्स जो आहे तर तो प्रत्येक मटेरियलचा रेजिस्टन्स डिफरंट असतो. कंडक्टर डेफिनेटली हॅव व्हेरी लिटल रेजिस्टन्स अँड देअरफॉर अलाव मोर चार्जेस टू पास थ्रू इट. म्हणजे आपण जो कंडक्टर बघणार आहोत तर त्या कंडक्टर मधनं काय होतं तर व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स असतो. बस कमी व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स जर असेल तर ते जे मटेरियल आहे तर त्या मटेरियल आपण कसलं मटेरियल म्हणणार आहे तर कंडक्टर मटेरियल म्हणणार आहे. आणि इन्सुलेटर मध्ये काय सांगितलेलं आहे
इन्सुलेटर्स आर मटेरियल दॅट हॅव व्हेरी हाय रेजिस्टन्स. म्हणजे ते जे मटेरियल आहे तर त्याचा जर रेजिस्टन्स विचार घेतला तर तो रेजिस्टन्स काय असणार आहे, व्हेरी हाय असतोय. तो रेजिस्टन्स जर जास्त असेल तर त्यामधून करंट जो आहे तर तो व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट विल बी फॉर्मड किंवा डिफिकल्ट. इथे दिलेला आहे इन्सुलेटर आर मटेरियल दॅट हॅव व्हेरी हाय रेजिस्टन्स देअरफॉर फ्लो ऑफ चार्जेस वुड बी डिफिकल्ट. म्हणजे जो काय तुम्ही चार्ज ट्रान्सफर करताय तर तो चार्ज ट्रान्सफर करणारा तर तो चार्ज काय असणार आहे, मिनिमम असणार आहे, कमी असणार आहे. ओके. त्यानंतर तिसरा प्रॉपर्टी आहे, तिसरा फॅक्टर आहे द लेंथ अँड थिकनेस. दोन फॅक्टर येणार आहेत, एक लेंथ आणि दुसरा थिकनेस. म्हणजे द लेंथ काय असेल ऑफ कंडक्टिंग वायर आर फॅक्टर्स अफेक्ट रेजिस्टन्स ऑफ द लॉंगर द वायर ग्रेटर विल बी रेजिस्टन्स. म्हणजे वायरची लेंथ जेवढी जास्त असेल तेवढा त्याचा रेजिस्टन्स काय असतो, जास्त असतो. आता फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्याला एमएसबी ह्याच्यातून लाईट येते तर त्यातून तिथून जे लाईट चेक केलेली असते तर ती काय सोडलेली असते, 240 व्होल्ट सोडलेली असते. परंतु जर तीच लाईट जर आपल्या घरामध्ये जर चेक केली तर ती किती असते, 230 व्होल्ट असते. म्हणजे एमएसबी टू तुमचं होम घर जे आहे ते डिस्टन्स काय होतं, जास्त असतंय. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे, वायरची लेंथ जेवढी जास्त असेल तेवढा त्या वायरचा काय असणार आहे, रेजिस्टन्स जास्त असणार आहे. आणि दुसरे काय सांगितले, थिकनेस सांगितलेले आहे. द क्रॉस सेक्शनल एरिया मेजर द थिकनेस ऑफ द वायर. म्हणजे वायरचा थिकनेस जेवढा जास्त असेल द लोअर विल इट्स रेजिस्टन्स. म्हणजे त्याचा रेजिस्टन्स जो असतोय तर तो रेजिस्टन्स काय असणार आहे, कमी असणार. म्हणजे काय सांगितलं, एक पहिला फॅक्टर काय सांगितलं, लेंथ. म्हणजे वायरची लेंथ आहे जेवढी जास्त असेल तेवढा त्यातनं रेजिस्टन्स काय होणार, वाढत जाणार आहे. आणि दुसरी कंडिशन काय सांगितलं, वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया जेवढा जास्त असेल, म्हणजे हा जो रेडियस आहे, रेडियस जेवढी जास्त असेल त्यातनं जो काय करंट फ्लो होणार आहे तर तो करंट फ्लो होण्यासाठी जो काय रेजिस्टन्स असणार आहे तर तो रेजिस्टन्स काय असणार आहे, मिनिमम असणार आहे, कमी असणार आहे. हा झाला सेकंड फॅक्टर. ओके, लक्षात आलं सर्वांच्या, रेजिस्टन्स आणि लेंथ. सर्वांच्या लक्षात येतोय रेजिस्टन्स आणि लेंथ हा फॅक्टर. शिंदे Yes, sir. समज. Yes, sir. The resistance on object also change when the object becomes weight. म्हणजे जसा रेजिस्टन्स चेंज होईल तसं त्याचा ऑब्जेक्ट चेंज होईल तसं त्याचा रेजिस्टन्स सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. ड्राय ह्युमन स्किन ऑफ इन्स्टन्स हॅज अ रेजिस्टन्स इज टू 1 lakh ohm, but when it get is a weight its resistance is reduced to 1000 ohm. म्हणजे स्किनचा ड्राय ह्युमन स्किनचा जो काही इन्स्टंट जर रेजिस्टन्स मेजरमेंट केला तर तो 1 लाख ओहम येतोय. आणि तोच जर आपण गेट्स वेट इन रेजिस्टन्स इज रिड्युस्ड तो 1000 ओहम होतो. म्हणजे जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढा करंट काय होणार आहे, त्यातून कमी फ्लो होणार आहे. आणि जेवढा रेजिस्टन्स जास्त असेल तेवढा करंट काय कमी फ्लो होणार आहे. ओके, ही जी कन्सेप्ट आहे तर ती कन्सेप्ट व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आता आपण इथं हा जो 3 नंबरचा जो फॅक्टर बघितलेला आहे तर त्या 3 नंबरच्या फॅक्टरवरून आपल्याला इथे काय बघायचं आहे, पुढं तेच 2 फॅक्टर आपण विचारात घेऊन पुढचं आपल्याला आर्टिकल बघायचं आहे, फॅक्टर्स ऑन विच रेजिस्टन्स डिपेंड. तर फर्स्ट फॅक्टर सांगितलेला आहे रेजिस्टन्स इज डिपेंड्स ऑन द लेंथ. इफ द लेंथ ऑफ द कंडक्टर इन्क्रीजेस द इलेक्ट्रॉन्स have to travel a longer distance. As a result of this its रेजिस्टन्स इन्क्रीजेस. म्हणजे जसं कंडक्टर मध्ये वायरची लेंथ इन्क्रीज करू तसं काय होणार आहे, त्या वायरचा रेजिस्टन्स सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणून रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. आणि दुसरं काय, क्रॉस सेक्शनल एरिया. दुसरा फॅक्टर जो आहे तो काय आहे, क्रॉस सेक्शनल एरिया. इफ द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ कंडक्टर डिक्रीजेस, म्हणजे एरिया जो काय वायर आहे तर त्या वायरचा एरिया जो आहे क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे ज्या सेक्शन मधून इलेक्ट्रॉन फ्लो होतात तो एरिया जो आहे तो एरिया काय केलेला आहे, डिक्रीज केलेला आहे. द इलेक्ट्रॉन्स फाइंड द इट मोर डिफिकल्ट
टू पास इट, टू पास थ्रू इट. म्हणजे त्या वायर मधून जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह होण्यासाठी खूप डिफिकल्टी तयार होणार आहे. अँड रेजिस्टन्स इन्क्रीजेस, त्यावेळेस त्याचा रेजिस्टन्स जो असणार आहे तो रेजिस्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया. रेजिस्टन्स वाढला, सॉरी वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया वाढला, रेजिस्टन्स कमी होतोय. आणि रेजिस्टन्स वाढला की एरिया वाढतोय. म्हणजे ह्या दोघांचं जे काही रिलेशन आहे तर ते रिलेशन कसं आहे, अपोजिट रिलेशन आहे. म्हणजे रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया. म्हणजे इथे जर आपण हे दोन इक्वेशन बघितली तर ह्या दोन इक्वेशनवरून आपल्याला काय समजतंय, एक ह्याचं जर आपण लेफ्ट साइड जर चेक केलं तर दोन्ही साइडला रेजिस्टन्स आहे, परंतु दुसऱ्या साइडला काय, इकडं रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ आणि रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया. आता त्याच्याच ऐवजी आपण काय लिहू शकतो, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ अपॉन एरिया. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ अपॉन एरिया. R is equal to rho L by A. Resistance is equal to length A upon A, where rho is constant of proportionality is called resistivity. हा जो कॉन्स्टंट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तर ह्या कॉन्स्टंटला काय म्हटलं जातं, स्पेसिफिक रेजिस्टन्स. रो जो दिलेला आहे तर त्याला स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी असं म्हटलं जातं. ओके, तर इथे दिलेला आहे बघा रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला. रेजिस्टिव्हिटी रो फॉर स्पेसिफिक रेजिस्टन्स और स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हटलेला आहे. तर काय दिलेलं आहे, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ अपॉन ए. R इज इक्वल टू रो L अपॉन ए. रो इज इक्वल टू R A अपॉन L. आता हे जर आपल्याला युनिट तयार करायचं तर युनिट तयार करण्यासाठी रेजिस्टन्स युनिट माहिती आहे आपल्याला काय असतंय, ओहम. एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर, म्हणजे इथं 2 वेळा मीटर लिहिलेलं आहे. आणि लेंथचं युनिट आहे मीटर. आता हे रेड कलर मधलं जे मीटर आहे तर ते होते एकमेकाला कॅन्सल होतंय. म्हणजे काय राहिलं, फक्त ओहम मीटर. आणि तेच आपण जर सिम्बॉल मध्ये लिहिलं तर सिम्बॉल मध्ये लिहिल्यानंतर काय येतंय, ओहम मीटर. ओहम मीटर हे रेजिस्टिव्हिटीचं युनिट आहे. त्यानंतर सेकंड आहे कंडक्टिव्हिटी, सिग्मा. तर कंडक्टिव्हिटी काय म्हटलं जातं, कंडक्टिव्हिटी इज अ रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी इज अ रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टिव्हिटी. म्हणून फॉर्म्युला येतोय सिग्मा इज इक्वल टू 1 अपॉन रो. मग त्या कंडक्टिव्हिटीचं युनिट कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला रेजिस्टिव्हिटीचं युनिट माहिती आहे. तर काय रेजिस्टिव्हिटीचं युनिट, 1 अपॉन ओहम मीटर. हे ओहम मीटरलाच काय म्हणू शकतो आपण, 1 अपॉन ओहम. त्याचं जर उलट केलं OHM रेस टू इनवर्स, तेच परत उलट लिहिलं मोह MHO, ते जर उलट वाचलं आपण तर ओहम असं होतं. मग मोह पर मीटर हे जे युनिट आहे ते कंडक्टिव्हिटीचं युनिट आहे. आणि त्या मोहलाच काय म्हटलं जातं, सिमन म्हटलं जातं. मोह जो असतो तर त्या मोहला काय म्हटलं जातं, सिमन. म्हणजे युनिट काय येते कंडक्टिव्हिटीचा, मोह पर मीटर, आणि दुसरं सिमन पर मीटर. युनिट काय येते कंडक्टिव्हिटीचा, मोह पर मीटर हे एक युनिट येते आणि दुसरं युनिट येते सिमन पर मीटर. तर इथे तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. तर रेजिस्टन्स युनिट असते ओहम. कंडक्टन्स म्हणजे काय असतं, रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल असतोय, त्याचे युनिट असते 1 अपॉन ओहम और मोह और सिमन. त्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिव्हिटी म्हटलं जातं त्याला. त्याचा सिम्बॉल आहे रो. रो या सिम्बॉलनं डिनोट केलं जातं. RA अपॉन L, त्याच्यासाठी युनिट आहे ओहम मीटर. त्यानंतर चौथी कन्सेप्ट आहे कंडक्टिव्हिटी, सिग्मा. 6 सारखं सिम्बॉल असतं म्हणून 6 लिहिलेलं आहे इथं. त्याची डेफिनेशन असते रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टिव्हिटी. रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टिव्हिटी. ओके, त्याच्यासाठी युनिट येते 1 अपॉन ओहम मीटर और मोह मीटर और सिमन पर मीटर. हे काय झाले, कंडक्टिव्हिटीचे युनिट. हे जे 4 फॅक्टर आहेत तर हे 4 फॅक्टर वरती एक्झाम मध्ये 100% एक क्वेश्चन विचारला जातो.
the SI unit of conductance, SI unit of specific resistance or resistivity किंवा SI unit of conductivity. तर ह्या ज्या युनिट वरती एक क्वेश्चन तुम्हाला 100% विचारला जातोच. ओके, बर. आता ह्या ज्या 4 कन्सेप्ट आहेत, रेजिस्टन्स, कंडक्टन्स, स्पेसिफिक रेजिस्टन्स आणि कंडक्टिव्हिटी, ह्याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? नो सर. आता हा पार्ट सर्वांना समजा, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे बरं का हा. सर्वांना हा पार्ट समजला व्यवस्थित? हाँ सर. हाँ सर. हाँ सर. क्लासमध्ये फक्त 3च विद्यार्थी आहेत, संकेत सुतार, सौरभ भोसले आणि आशिष शिंदे. बाकीचे सर्व विद्यार्थी झोपलेले आहेत. समजलं सर. समझ तर इथे प्रत्येक मटेरियल आहे, वेगवेगळ्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी आणि टेम्परेचर दिलेलं आहे, तर ते काय आपल्याला जास्त डीप मध्ये नाही. तेच फॅक्टर परत परत विचारलेले आहेत, लेंथ, टेम्परेचर, त्याचा फॉर्म्युला आहे. तर ह्याच्यावरचे न्यूमेरिकल्स बघा, प्रॉब्लेम्स बघा. फर्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे, द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ अ मटेरियल ऑफ केबल इज 2.81 into 10 raised to minus 7 ohm meter if the resistance of the cable is 2.1 ohm and its radius is 0.8 mm. Calculate the length of the cable. तर त्यासाठी आता तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन बघा, सायंटिफिक कॅल्क्युलेटर घेऊन बसा. तर काय दिलेलं आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे आपल्याला रेजिस्टिव्हिटी दिलेली आहे. रेजिस्टिव्हिटी किती दिलेली आहे, 2.81 into 10 raised to minus 7 ओहम मीटर. त्यानंतर काय दिलेलं आहे, रेजिस्टन्स ऑफ द केबल, केबलची रेजिस्टन्स दिलेला आहे 2.1 ओहम. इट्स रेडियस इज 0.8 mm. त्याची रेडियस दिलेली आहे 0.8 mm. त्याचं कन्वर्जन आपण मीटर मध्ये केलेलं आहे, 0.8 into 10 raised to minus 3 मीटर. आणि काय लेंथ कॅल्क्युलेट करायचा, लेंथ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आपल्याला स्पेसिफिक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. बरोबर, तोच फॉर्म्युला आपण एल साठी काय कॅल्क्युलेट केलेला आहे, एल इज इक्वल टू आर ए अपॉन रो. तर वाय इथं काय आहे, जी काय केबल दिलेली आहे, तर त्या केबलचा एरिया कसा असणार आहे, फ्रंट साइड जर बघितलं आपण तर ह्या सर्कल सारखा असणार आहे. बरोबर, म्हणून त्या ठिकाणी एरिया ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला यूज केलेला आहे पाय आर स्क्वेअर. ओके, पाय आर स्क्वेअर म्हणजे इथं काय येणार, आर इंटू पाय आर स्क्वेअर अपॉन रो. आर ची व्हॅल्यू किती आहे, 2.1, पायची व्हॅल्यू 3.14 आणि रेडियसचा स्क्वेअर आहे 0.8 इंटू 10 raised to minus 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, डिवायडेड बाय काय आहे, रो आहे 2.81 इंटू 10 raised to minus 7. ह्या सर्वांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येतंय लेंथ इज इक्वल टू 15.03 मीटर. हे कॅल्क्युलेशन करून बघा, येतंय का बघा आन्सर. एवढं करा कॅल्क्युलेशन सर्वांनी, कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेशन करा. आन्सर येते का सांगा मला.
केलं कॅल्क्युलेशन, येतंय का आन्सर? 15.03 मीटर येते सर. येतंय ना सर्वांचं? हो सर. हो सर. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे बघा. कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स ऑफ 60 मीटर लेंथ of the wire having cross sectional area 0.02 into 10 raised to minus 6 meter square and having resistivity 3.5 into 10 raised to minus 7 ohm meter. काय दिलेलं आहे? लेंथ दिलेली आहे. लेंथ दिलेली आहे 60 मीटर. एरिया दिलेला आहे 0.02 into 10 raised to minus 6 मीटर स्क्वेअर. रो ची व्हॅल्यू दिलेली आहे. रो म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स 3.5 into 10 raised to minus 7 ओहम मीटर आणि रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर रेजिस्टन्स साठी आपल्याला फॉर्म्युला आहे रो एल अपॉन ए. तर रो ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 3.5 into 10 raised to 7. त्यानंतर एरिया दिलेला, लेंथ दिलेली आहे 60 आणि एरिया दिलेला आहे 0.02 into 10 raised to minus 6. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येत आहे 1050. बघा आन्सर येतंय का? $1050. हो सर. येते. येतंय 1050. ओके. तर इथे रेजिस्टन्स जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे? 1050. मग तो जर आपल्याला किलो ओहम मध्ये कन्व्हर्जन करायचं झालं तर त्याचं किलो ओहम मध्ये जर कन्व्हर्जन केलं तर किलो ओहम मध्ये केल्यानंतर काय ते R इज इक्वल टू 1.050. म्हणजे काय करावं लागतं? तर हा जो ओहम दिलेला आहे तर त्याला 1000 न जर डिवाइड केलं तर ते जे आन्सर येतं तर ते किलो ओहम मध्ये आन्सर येतं. म्हणजे छोट्या युनिट मधून जर मोठ्या युनिट मध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल त्याला काय करावं लागतं? डिवाइड करावं लागतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रॉब्लेम. द वायर ऑफ द लेंथ 240 सेंटीमीटर, रेडियस 0.036 सेंटीमीटर, resistance is 12 ohm. Calculate the specific resistance of the wire and also calculate the conductivity. तर लेंथ दिलेली आहे 240 सेंटीमीटर, त्याचं कन्वर्जन मीटर मध्ये केल्यानंतर 2.4 असं होतंय. त्यानंतर रेजिस्टन्स दिलेला आहे 0.036, त्याचं कन्वर्जन जर मीटर मध्ये केलं तर काय ते 0.036 इंटू 10 raised to minus 2 मीटर. रेजिस्टन्स दिलेला आहे 12 ओहम आणि रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे काय येणार? रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू RA अपॉन एल, R इंटू पाय R स्क्वेअर अपॉन एल. R ची व्हॅल्यू दिलेली आहे 12 ओहम, पायची व्हॅल्यू आणि एरियाची व्हॅल्यू दिलेली आहे तिथंच ठेवली आणि लेंथ ठेवलेला आहे 2.4. ते सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर येत आहे रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू 2.036 इंटू 10 raised to minus 6 ओहम मीटर. आल्सो काय करायचं आपल्याला? कंडक्टिव्हिटी पण कॅल्क्युलेट करायची. मग कंडक्टिव्हिटी साठी काय येणार? सिग्मा इज इक्वल टू 0.4911 इंटू 10 raised to 6 सिमन पर मीटर. सिग्मा इज इक्वल टू 0.4911 इंटू 10 raised to 6 सिमन पर मीटर. ओके. म्हणजे कंडक्टिव्हिटी कशी कॅल्क्युलेट करायची? तर रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टिव्हिटी म्हणजे दिलेलं आहे बघ. सिग्मा इज इक्वल टू 1 अपॉन रो. म्हणजे काय येणार आहे? 1 अपॉन रो ची व्हॅल्यू काय? रो ची व्हॅल्यू माहिती आहे 2.036 इंटू 10 raised to minus 6. ह्याचा जर इनवर्स केला तर आन्सर येत आहे 0.4911 इंटू 10 raised to 6 सिमन पर मीटर. ओके. नंतर नेक्स्ट आहे calculate the specific resistance to the wire 6 meter in length 0.4 mm in diameter and having a resistance 30 ohm. लेंथ दिलेली आहे 6 मीटर, रेजिस्टन्स दिलेला आहे 30 ओहम, डायमीटर दिलेला आहे 0.4 ओहम.
रेडियस इज इक्वल टू 0.2 mm, म्हणजे डायमीटरवरून आपण रेडियस कॅल्क्युलेट केला, त्याचं कन्वर्जन मीटर मध्ये केलं, 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं, आणि स्पेसिफिक रेजिस्टन्स रो इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, रो इज इक्वल टू RA अपॉन L, याची व्हॅल्यू ठेवली, कॅल्क्युलेशन केलं, याचं आन्सर येते 63.63 इंटू 10⁻8 ओहम मीटर. याची जर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट केली तर कंडक्टिव्हिटी येते 0.01587 इंटू 10⁸ सिमन पर मीटर. आणि हा प्रॉब्लेम आहे तो होमवर्कला तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. ओके, हे जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला आज पाठवतो, त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन जे आहे त्याचे कॅल्क्युलेशन व्यवस्थितपणे